नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। नमस्कार। चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न। 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय वायुसेनेच्या दक्षिण पश्चिमी वायू कमान म्हणजेच साऊथ वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तुमचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत। ए. एअर मार्शल विवेक चौधरी, बी. एअर मार्शल तेजिंदर सिंग, सी. एअर मार्शल अमरप्रीत सिंग, डी. एअर मार्शल संदीप सिंग। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. एअर मार्शल तेजिंदर सिंग। प्रश्न क्रमांक दुसरा। रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने अलीकडेच वडोदरा विभागात कोणत्या स्वदेशी प्रणालीची 4.0 आवृत्ती कार्यान्वित केली? तुमच्यासमोर पर्याय आहेत। ए. कवच, बी. रक्षक, सी. सारथी, डी. लोकोसेफ। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. कवच। आता आपण आपल्या सराव संचातील तिसरा प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली ठरला आहे? यासाठी आपल्याकडे 4 पर्याय दिले आहेत। ए. जपान, बी. जर्मनी, सी. सिंगापूर आणि डी. फ्रान्स। आणि मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. सिंगापूर। सिंगापूरचा पासपोर्ट सध्या जगात सर्वात वरच्या क्रमांकावर असून तिथल्या नागरिकांना सर्वाधिक देशांमध्ये विनाव्हिसा प्रवेश मिळतो। आता आपण चौथा प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की नीती आयोगाच्या चौथ्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 म्हणजेच एक्सपोर्ट प्रिपेरेडनेस इंडेक्समध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? यासाठी आपल्याकडे खालीलप्रमाणे पर्याय आहेत। ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. तामिळनाडू, डी. कर्नाटक। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने या निर्देशांकात उत्तम कामगिरी करत पहिले स्थान पटकावले आहे। मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या पाचव्या प्रश्नाकडे। हा प्रश्न प्रशासकीय नियुक्तीवर आधारित आहे। प्रश्न असा आहे की अलीकडेच कोणाची परकीय व्यापार महासंचालनालयाचे डीजीएफटी महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? यासाठी आपले पर्याय आहेत। ए. अजय भादू, बी. लव अग्रवाल, सी. रविंद्र कुमार अग्रवाल, डी. आशुतोष अग्निहोत्री। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. लव अग्रवाल। माहितीसाठी लव अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS वरिष्ठ अधिकारी आहेत। त्यांची नियुक्ती देशाच्या परकीय व्यापाराला गती देण्यासाठी आणि धोरणांच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा आजचा आपण 6वा प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD पदी कोणाची निवड झाली आहे? यासाठी आपल्याकडे 4 पर्याय दिले आहेत। ए. रविंद्र कुमार अग्रवाल, बी. संजीव कुमार, सी. विकास बहल, डी. सुमित शर्मा। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. रविंद्र कुमार अग्रवाल। भारतीय अन्न सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या FCIच्या नेतृत्वाची ही नवीन जबाबदारी आता रविंद्र कुमार अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। आपल्या सत्रातील 7वा प्रश्न पाहणार आहोत। हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। प्रश्न असा आहे की सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच SMFCLने कोणत्या क्षेत्रातील विकासासाठी कर्ज वितरण लोन डिस्बर्समेंट सुरू केले आहे? यासाठी आपल्याकडे 4 पर्याय आहेत। ए. कृषी क्षेत्र, बी. ग्रामीण विकास, सी. बंदर आणि पायाभूत सुविधा, डी. शिक्षण क्षेत्र। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. बंदर आणि पायाभूत सुविधा।
सागरमाला प्रकल्पांतर्गत देशातील बंदरांचा विकास आणि त्या संबंधित पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता आपण 8वा प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे की 1 जानेवारी 2026 रोजी जगभरात कोणता दिवस साजरा करण्यात आला? तुमच्यासमोर पर्याय उत्तरं खालीलप्रमाणे आहेत. ए. जागतिक आरोग्य दिवस. बी. जागतिक शांतता दिवस आणि नवीन वर्ष. सी. जागतिक मानवी हक्क दिवस. डी. जागतिक पर्यावरण दिवस. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. जागतिक शांतता दिवस आणि नवीन वर्ष. प्रश्न क्रमांक 9 असा आहे. प्रश्न. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा NMCGने डॉल्फिन आणि कासवांसोबतच आता कोणत्या जीवाच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्यास मान्यता दिली आहे? या प्रश्नासाठी आपल्याकडे खालीलप्रमाणे पर्याय आहेत. ए. वाघ. बी. पक्षी अविफॉना. सी. हत्ती. डी. रानगवे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पक्षी अविफॉना. थोडक्यात स्पष्टीकरण. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा अंतर्गत केवळ जलचरांचेच नव्हे तर नदीकाठच्या परिसंस्थेचे रक्षण करणे हा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच डॉल्फिन आणि कासवानंतर आता विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या अविफॉना संवर्धनासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे गंगेच्या खोऱ्यातील जैवविविधता टिकवून ठेवण्यास मोठी मदत होईल. आता आपण 10वा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? यासाठी आपले पर्याय आहेत. ए. 80वा. बी. 82वा. सी. 85वा आणि डी. 90वा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. 82वा. चला तर मग आजचा 11वा प्रश्न पाहूया. हा प्रश्न महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चालू घडामोडींवर आधारित आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिका निवडणुकांसाठी 1 जानेवारी 2026 रोजी राजकीय हालचालींना वेग आला होता? यासाठी आपल्याकडे खालील पर्याय आहेत. ए. पुणे आणि नाशिक. बी. मुंबई BMC आणि ठाणे. सी. संभाजीनगर आणि सोलापूर. डी. नागपूर आणि अमरावती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. मुंबई BMC आणि ठाणे. चला आपण 12व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न. अलीकडे चर्चेत असलेली कवच 4.0 प्रणाली प्रामुख्याने कोणत्या राज्यात चाचणी किंवा कार्यान्वित केली गेली? या प्रश्नाचे पर्याय आहेत. ए. महाराष्ट्र. बी. उत्तर प्रदेश. सी. गुजरात. डी. तामिळनाडू. योग्य उत्तर आहे सी. गुजरात. कवच 4.0 ची पहिली यशस्वी चाचणी आणि कार्यान्वयन गुजरात राज्यातील वडोदरा अहमदाबाद विभागादरम्यान करण्यात आले. हे तंत्रज्ञान 2 गाड्यांची समोरासमोर होणारी धडक रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. आता आपण वळूया आपल्या 13व्या प्रश्नाकडे. प्रश्न असा आहे की भारताचे नवे उपनिवडणूक आयुक्त डेप्युटी इलेक्शन कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? यासाठी आपल्याकडे 4 पर्याय उपलब्ध आहेत. ए. संजय सिंग. बी. अजय भादू. सी. विकास राज. डी. ज्ञानेश कुमार. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. अजय भादू. चला आता आपण 14वा प्रश्न बघूया. 14वा प्रश्न असा आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार हिमालयीन राज्यांच्या श्रेणीत निर्यात सज्जता निर्देशांकमध्ये कोणते राज्य अव्वल आहे? यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत. पर्याय ए. हिमाचल प्रदेश. पर्याय बी. उत्तराखंड. पर्याय सी. सिक्कीम आणि पर्याय डी. मेघालय. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. उत्तराखंड. आता आपण बघूया आजचा शेवटचा आणि 15वा प्रश्न. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पर्यावरणाशी संबंधित आहे. प्रश्न असा आहे की
अलीकडेच कोणत्या केंद्रीय संस्थेने चंबळ नदीमध्ये डॉल्फिन संवर्धनासाठी नवीन उपक्रम हाती घेतले आहेत? तुमचे पर्याय आहेत: पर्याय ए इस्रो, पर्याय बी एनएमसीजी नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा, पर्याय सी आयकार, पर्याय डी नीती आयोग. तर मंडळी, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी एनएमसीजी.